आमच्या कोळीवाड्यातली ही जी प्रथा आहे, सकाळी पहाटे हसरत उजवणीचा कार्यक्रम असतो, तो इथे तयारी चालू आहे। आता शैलेश मामा आलेले आहेत बघा। मामाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि समाज मायबाप माझ्या भाजीची ओटी हुकूम। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मयुरीच्या हळदीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला तर मिळतात, पण आज 12 मार्च गुरुवार आहे आणि आज मयुरीचं ठीक 1:30 वाजता 1:35 शुभविवाह आहे। आणि शुभविवाहाच्या आधी आमच्या जीवना कोळीवाड्यामध्ये हसरत उजवणीचा एक कार्यक्रम असतो। ही प्रथा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा आपण याच्या आधी सुद्धा लग्नांच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते, पण आमच्या कोळीवाड्यातली ही जी प्रथा आहे, सकाळी पहाटे हसरत उजवणीचा कार्यक्रम असतो, तो इथे तयारी चालू आहे। आपल्या गावचे सगळे पंचमंडळी, समाजातील सगळे मान्यवर या ठिकाणी येतात आणि मामाना, मुलीकडून मामाना जो मान असतो तो मामाना मान दिला जातो। हे सर्व आपल्याला पाहता येईल, त्याच्यामुळे व्हिडिओला आपल्या बनून राहा। हसरत उजवणी बघा, हसरती देवा याचं या ठिकाणी पूजन वगैरे केलं जाईल, ते सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला बघूया, आता सर्व पंचमंडळी येत आहेत, गावातले मान्यवर येत आहेत, समाज येत आहेत आणि मामा येतील, मुलीचे मामा येतील। मामाना हा जो मानपान दिला जातो तो सुद्धा आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे। व्हिडिओला आपल्या बनून राहा। प्रथम आपण आपल्या कुलदेवतेला वंदन करतोय। येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, उदो उदो। घरच्या देवांना सुद्धा आपण वंदन करून आता सकाळी जो आमच्या जीवना कोळीवाड्यामध्ये ही जी प्रथा, आमच्या कोळीवाड्यातली जी प्रथा असते, हसरती देवाचं पूजन आणि हसरत उजवणी जी असते, मामाना हा जो मान दिला जातो तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। बघा, या ठिकाणी पंचमंडळींनी सगळी मांडणी या ठिकाणी विड्यांची केलेली आहे। बघा, हे कसे विडे मांडले जातात। इकडे लग्नपत्रिका सुद्धा ठेवली जाते। बघा, ही बघा, लग्नपत्रिका ठेवली जाते आणि हे सर्व मान्यवर आज आपल्याला पाहायला मिळतीलच। समाजातील उपस्थित आमच्या मुलीचे मामा असतील, आपले आजोबा सुद्धा आहेत आणि सुनेकर पार्टीचे अध्यक्ष आहेत हे, आणि मुलीचे मामा इकडे यायला लागलेले आहेत आणि आमचे समाजाचे सचिव आहेत हे बघा, सुनेकर पार्टीचे लक्षाभाऊ आहेत, आपले काका आहेत सगळे। आणि माझ्या लग्नात भरपूर चांगला डान्स केलेले आपले मुलीचे मामा हे बघा, हे मामा सुद्धा आहेत बघा, आपले काका आहेत हे। चला, तयारी चालू होते आता, हळूहळू सर्वजण येतील आणि या ठिकाणी आपल्याला हा जो हसरत उजवणीचा कार्यक्रम काय असतो तो पाहायला मिळणार आहे। मयुरी येते बघा, मयुरी आणि हळूहळू सर्वजण जमा होत आहेत आणि मयुरीकडनं सर्व मामांना हा जो मान दिला जाईल तो आपल्याला पाहायला मिळतोय।
इकडे पुन्हा एकदा आपल्याला ही प्रथा पाहायला मिळते बघा. सगळ्यांकडनं हुकूम घेतला जातो. इकडे दिवा लावला गेला, समई लावली गेली. गंध लावण्याचा सुद्धा हुकूम घेतला गेला. खरंच हे रीतिरिवाज, ही प्रथा आपल्या कोळीवाड्यात आणि पूर्वापार चालत आलेल्या या कोकणातल्या प्रथा तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळतायतच. छान मयुरीचे हळदीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाले. आणि आज दुपारी ठीक 1:30 वाजता मयुरीचा शुभविवाह. आता हसरत उजवणीचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. आताच हसरतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी आलेल्या पाहुण्यांना निमंत्रण आहे. आमच्या सुनेकर पार्टीतर्फे तर सर्वांचा लक्षात असू द्या. हरणाय पाच गुलामी दाखवली आडा उटंबरून तंती बनाय काय बांगोट मुलगाव आजगाव भरतपूर पुणा प्रेम पनवेल कोण तंती बनाय काय मुरुड गोरनाय भोरनाय रोजंडाव कनेर धारवा सेवा कोण तंती बनाय काय मुंबई ठाणा कल्याण कोण तंती बनाय काय. ठीक आहे, जरा दाखला मारतात. आता गंधर्वाला अपेक्षा रुकून काय चला गंधर्व घ्या. बघा या ठिकाणी प्रथम अध्यक्षांना गंध लावला जातोय. बघा भगवंताच्या या प्रथा पूर्वापार चालत आलेल्या त्या पाहायला मिळतात. गंध लावला जातोय. गंध आपल्या सुद्धा लावला जातोय. बघा भाऊ आलेत आणि गंध लावतायत आपल्या. राम 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 राम. हसरत उजवणीचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. मुलीच्या मामांना मान दिला जातो. भगवंताची या ठिकाणी आराधना केली गेली आणि हुकूम सुद्धा मागितला गेला. बघा वरिष्ठांकडनं जसं आपण सद्गुरूंकडनं आज्ञा घेतो तशी वरिष्ठांकडनं इथे आज्ञा घेतली आणि त्यानंतर दिवा लावला गेला, गंध लावला जातोय. आणि आता छान असा हा हसरत उजवणीचा आमच्या जीवना कोळीवाड्यातला हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. चला हसरती देवाला आता नमसवणार आहेत. आज आमचे जुन्नरवाडी सदस्य श्री गोविंद महादेव चौगले यांची सुकन्या मयुरी हिचा आता हसरीचा कार्य पार पडत असताना आम्ही आता आमच्या कुलदेवाला हवेच्या चौगलेच्या कुलदेवाला अभिवंदन करून त्याला इथं धर्मामध्ये हजर करण्याचा कार्यक्रम करत आहे. तत्पूर्वी मी सर्व देवांना विनंती करून बोलत आहे की देवांनी सर्व माझ्या भाजीच्या कार्यासाठी हजर राहावे ही नम्र विनंती. तसेच आमच्या चौगलेचा कुलदेव त्यांनी आमच्या मुलीच्या कार्यासाठी हजर राहायला पाहिजे. तत्पूर्वी श्री आमच्या गावदेवीची आई श्री सोमदादेवी, आई श्री कुसुमादेवी, आई श्री काळेश्वरी, भैरवनाथ सर्व देवांनी त्या लग्न कार्यामध्ये येऊन आमच्या मुलीचं कार्यस्थिती पार पाडायला पाहिजे. तसेच आज लांबून वर म्हणजे आमच्या मुलीचा पती ज्या लांबून येऊन येणार आहे नागावरून येत आहे ते सगळं भराट आल्यानंतर त्याला सुख शांतीने समृद्धीने ते आमच्या गावामध्ये आला पाहिजे. गावाच्या विषयी काळजी कार्याचं असेल ती दूर ठेवून माझ्या हसरती देवा ती बाहेरच्या बाहेर त्यांना तात्काळ दूर करून शुभ आशीर्वाद देण्यासाठी हजर राहायचं आणि
बाहेर उभा येईल त्यांना सुद्धा सुख शांतीने आणून जे आमची वरात रंगकार्याला पार पडते वरात सुद्धा पार पडायची आहे आणि वरात पार पडून झाल्यानंतर जे आमची वरात गावी दिवशी बाहेर जाईपर्यंत त्यांच्या गावी पुढेपर्यंत कोणाच्या केसाला धक्का कामा आई तुला विनंती करणार आई माझी श्री सोमदादेवी माझे प्रभू मामा आई माझे भोरदेवी श्री कुलदेवता तुम्हाला आमचा एक मान दिला तो मान घ्या आणि मानाला हजर राहा आणि आमच्या मुलीचा कार्यभार सिद्धीत नाही आई तुला नम्र विनंती आहे आपल्या मुलीची ओटी वगैरे येईल समाज मायबाप मुलीची ओटी भरायची बघा या ठिकाणी काकीने सुद्धा हुकूम घेतलेला आहे मुलीला आता ओटी भरली जाईल मुलीची कारण आपलं सगळं कार्य करणार आपला हा समाज असतो आणि समाजाच्या या रीतिरिवाज वेगवेगळ्या ठिकाणच्या रीतिरिवाज असतात जसं 5-10 किलोमीटरवर गेल्यावर वेगवेगळ्या या रीतिरिवाज आपल्याला पाहायला मिळतात समाजाच्या पण छान अशा या प्रथा पूर्वापार चालत आलेल्या आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत मुलीची या ठिकाणी ओटी भरली गेली या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळालं की सर्व देवांना या ठिकाणी आमंत्रण केलं की हा जो कार्यक्रम आहे तो उत्तमात उत्तम पार पडू दे लग्न कार्य उत्तमात होऊ दे आणि मुलाकडच्या मुलीकडच्या आणि सर्वांना सुखा समृद्धीत आनंदात राहो हीच या ठिकाणी प्रार्थना केली गेली बघा या ठिकाणी दुपारचं आणलंय आणि काकाने इथे सुद्धा हुकूम घेतलाय शेकवलं जातंय बघा आयुष्य दे आणि सर्व साथी सुखाने नांदले देवाशी चला तर आता या ठिकाणी मामांना मान दिला जाईल बघा इकडनं दीपक मामा येत आहेत बघा आता इथे मामा आलेले आहेत दीपक मामा आणि दीपक मामांची मजा मस्ती केली जाते बघा मामा गावातलेच आहेत तरी पण घाईने ओटी घेत आहेत का हा बघा सर्व महिला मंडळाने विचारले मामानी काय आणले आज मामा उभे का जोडी गेला आत्मखुशी आत्मखुशी जगती राहणार किती ठेवणार आणि वर याची केव्हा दुसरे पोहोचवणार घरी जगत जाणार कसे दिवसात आणि ती पण येताना अलगद अलगद चोरून चोरून नको येणार कारण काय एवढं आमचं येतात कोण येते काय कोण घ्यायला येते काय बरं ठीक आहे भाजीला आनंद झाला आहे बघा एकच शक्ती बघा समाजाकडनं या ठिकाणी विचारलंय की मुलगी सपोज रागावून आली हे हसी मजाक असतं की मुलगी रागावून आली तर किती दिवस ठेवणार आणि मुलीसाठी काय आणलंय तर स्वखुशीने आणलेलं आहे मामाची मजा करतायत थोडीशी आता चंद्रमामा आलेले आहेत
आत्मकुशी भाचीला काय राव अंगाला रागे नाही सर चंद्रमामानी सुद्धा हुकूम मागितलेला आहे बघा. आणि माझ्या आत्मकुशीने जे काय मुलीला आणलंय ते स्वीकारावं असं त्यांनी सांगितलेलं आहे इथे. आणि छान असं हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपले महेश मामा आलेले आहेत बघा. महेश मामा आलेत आणि यांचं आगमन आत्ताच झालेलं आहे. आणि आल्या आल्या त्यांना सुद्धा मयुरीकडनं ओटी स्वीकारावी लागेल. सोन्याची अंगठी सांगत आहे आला उठला तुम्ही पूजा करणार घरची पूजा करणार इथे मूर्ताला घेतो चंद्राची देवपूजा करून आला म्हणून. चला देवपूजा करणार काय कशासाठी उभे हातीची होती आत्मकुशी हातीला काय जा मामा जाम येता शेट आपला भाजी रागाण्याचं किती ठेवणार लांबचं मकान आहे गाव नाव भावा आहे पण ते राहतात पनवेलला लांब नाही ती आमच्या आले तर 2 दिवस ठेवीन 2 दिवस ठेवायला आमच्या ठेवायला पाहिजे आणि आपल्या चुनेकर पार्टीचे खजिनदार आपले कार्याध्यक्ष आहेत. कार्याध्यक्ष आहेत गोविंद काका भोईनकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे बघा. आपले कार्याध्यक्ष आहेत. महादेव मामा आलेले आहेत. मुलीचे मामा आता आलेले आहेत बघा. देवांचे आभार आहे कृपादृष्टी आहे आणि तुमचे वाढवण्यात सुद्धा कृपा असणं बरोबर आहेत. आणि आता पुढील कार्य आहे काय आता हे आधुनिक देवदेव झालेलं आहे तुमच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने. तसंच लग्न कार्य आहे ते लग्न तुम्ही पार पाडून द्या. तसंच सोयरे भेटवणे आहे ते सुद्धा पार पाडून द्याल. आणि तसेच वराती आहे हेही सुद्धा आनंद पार पाडून अशी आशा बाळगतो आणि माझे सोयरे पूर्ण करतो. तर रामगंगा मायबाप भाजीची ओटे घ्यायला हुकूम बघा. महेश मामाने सुद्धा छान या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी स्वागत केलंय. आणि आता ओटी घेण्यासाठी हुकूम काय असं आज्ञा घेतली. आणि आता आता आपले मावशीचे मिस्टर हे उभे राहिलेले आहेत बघा. मामांना सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. इथे सुद्धा मामा ओटी घेत आहेत बघा. त्या वासू मामा आलेले आहेत बघा.
हा पण आम्ही लिहिलेलं आहे ह्यावर कोणी भांडायचं आहे बघा या ठिकाणी पुन्हा एकदा वासू मामाची मजा मस्ती करतायत. वासू मामाने सुद्धा हुकूम मागितलेला आहे भाचीची ओटी घेण्यासाठी. चला आता यशवंत मामा येणार आहेत. हे बघा यशवंत मामा. यशवंत मामा आलेले आहेत. भाचीची ओटी घ्यायला आत्मखुशी आत्मखुशी भाची जर राहणार नाही किती दिवस होणार? 2 दिवस होणार आम्ही काही नाही. आज तुझे मामा का 4-5 दिवस बोला आम्हाला 4 दिवस 5 दिवस नाही येणार इथे. रागाला नाही ना, अशी जरा ती बघा इकडे सुद्धा यशवंत मामाने हुकूम घेतलेला आहे. मामा एकटं ठेवायचं 15 दिवस हा. दोघांना. आता इकडे आनंद मामा येत आहेत हे बघा. आणि इकडे आपल्याला मयुरीचा छान असा फोटो पाहायला मिळतो बघा बुलेट चालवताना. आनंद मामा आलेले आहेत आणि आनंद मामाला सुद्धा विचारतायत काय आणलंय म्हणून. आनंद मामाला विचारलं जाते कुठून आलात म्हणून. तुमचे काय खायला बियला काय नाही रोटी घ्या ना. चला मिलिंद मामा आलेले आहेत. किसी काम चालू आहे. तो लोकोचं बांध नवीन काम चाललंय. त्याच्या बाजूला माझं घर आहे किती चालू आहे. पाणी लांब नसलो भाचीची ओटी घ्यायला लागलाय.
नाही आम्हाला जवळच घरा काय लांब नाही. कसं? भाषा तर रागाने आली मग किती शोधणार दोन दिवस ठेवायचा प्रयत्न करीन, तिसऱ्या दिवशी लावीन. अशी समाज घेणार नाव हा, दोघांनी अशीच लावीन. मला असं रागाने काय तर घेतली तो हा मग भाजी तर अशी आली ती किती दिवस ठेवशी पाहुणे बनायला आली तर 5-6 दिवस हा हा पाहुणेपरीला बेस्ट जास्त पाहिजे. रागाने तर लवकर लावून हा, पाहिजे. लवकर लावायचं. आले आनंदाने आले ठोक पाहिजे. हो बरोबर घ्या घ्या ओटी घ्या ओटी घ्यायला हुकूम हा घ्या 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 हा सांगा साहेब. ओटी घ्यायला हुकूम काय? ऐकलं जागेवर एवढं हुशार आहे मिलिंद मामा सुद्धा आता ओटी स्वीकारतोय. चला जने मामा सुद्धा आता ओटी स्वीकारणार आहेत. रागाने आल्यानंतर प्रयत्न करीन का बघ कशा रागाने घरच्या रागाने आली का नवऱ्याच्या रागाने आली कुठच्या रागाने त्यामध्ये विलास करीन त्यामध्ये ठेवीन आणि तुला नेऊन सोडीन. अशा आले तर प्रत्येक सणाला गेला तर प्रत्येक सणाला ठेवीन. सगळे आपल्या वर्षात 12 असतात. 12 सणाला आली तरी 2-2, 4-4, 5-5 दिवस ठेवीन तिला अरे सगळ्या मामाने 2-2 दिवस ठेवला आणि बघा इकडे जयवंत मामांना सुद्धा प्रश्न विचारतायत. माझ्या 2 दिवस नगर पार्टीचे अध्यक्ष माझे नगर बाहेर सुंदेकर माझे पाटील अध्यक्ष माझे तसेच माझे सर्व पंच कमिटी आणि सर्व मामा आहेत सर्वांना माझ्या पाठीच्या कार्यक्रम आल्याबद्दल सर्वांचा जागंगा माय बाप माझ्या सादेव मामा आलेले आहेत आता. आता नारायण मामा आलेले आहेत बघा. घ्या चला ओटी
आता शैलेश मामा आलेले आहेत बघा, शिवडीवरनं खास आलेले आहेत. मी आडे कोळीवाडा आपला आड्याचा रहिवासी आहे, पण मी वास्तव्यास मुंबईत असतो. मुंबई म्हणजे कुठे? मुंबईमध्ये शिवडी येथे असतो. आम्ही मुंबईतूनच राहायचे. आम्ही इथे जीवडी आणि मी या जीवड्या गावचा जावई पण आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. दिसते उभे का? ते माझी भाचीची मुलगी घ्यायला आले. त्या समाज मंडळी भाचीची मुलगी घेण्यासाठी सहमती आहे काय? काय प्रश्न असतील? शैलेश मामाना सुद्धा विचारलेलं आहे की कशासाठी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा हुकूम मागितलेला आहे. आता मयुरीचे मामा म्हणजे काशा मामा पण आलेले आहेत. त्याला काशा मामाने सुद्धा मयुरीची ओटी स्वीकारलेली आहे. आणि मामाने काय आणलंय आज? काय मामाला प्रश्न विचारला काय? चला आता काशा मामा आता जेवण बनवण्यासाठी जाणार आहे. त्यांची एक टीम आहे. काशा मामा, नारायण मामा, अशोक भाऊ, नारायण भाऊ, प्रकाश भाऊ पाटील. छान जीवनातील ही एक मजबूत टीम आहे जेवण करण्याची. जेवण सगळीकडे काही कार्यक्रम असेल तिथे जेवण बनवत असतात. आणि आपले महादेव मामा आलेले आहेत बघा, हे लाडके मामा आलेले आहेत, महादेव मामा. खुर्च्या आणल्यात का विचारतात. खुर्च्या 5 डझन खुर्च्या आणलेल्या आहेत मामाने. मामाला विचारला जातंय कुठून आलात. आता ते बायको बोलले तर घ्या मग 2 नदी खुर्च्या आपल्या मिळणारच आहे. ओटी घ्या. ठीक आहे. आम्ही आपल्या शुभकार्यासाठी सुनेगर पार्टीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच कमिटी, तसेच श्रीराम पार्टीच्या उपाध्यक्ष, अध्यक्ष, तसेच कोसा पार्टीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच महिला मंडळ, आज आपण आपले सुनेगर पार्टीचे सदस्य गोविंद महादेव चोगले यांची कन्या मयुरी हिच्या हसरतीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून वेळेत भेटतात. मी प्रथम मामाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि समाज मानवा माझ्या भाजीची ओटी हुकूम. महादेव मामाने ओटी घेतली आणि इकडे निलेश मामा आलेले आहेत बघा. हे निलेश मामा आहेत, त्यांना चालता येत नाही पण छान माझ्या लग्नात त्यांनी छान डान्स केला होता आणि जोपर्यंत दमत नाही तोपर्यंत नाच केला होता त्यांनी. त्यांना सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत बघा. त्याने ते सांगतायत खुणवून काय काय आणलंय,
मोटरसायकलवर बसून आलो. दोन मोटरसायकल 2 मोटरसायकल आणल्यात. हा काय काय आणलात? मोटरसायकल आणले 2. बघा 2 मोटरसायकल आणल्यात. हा मयुरीसाठी. हा एक अरविंदला आणि एक मयुरीला. हा इकडे आहे बघा बुलेट. पुन्हा एकदा आपण मयुरी बुलेट चालवताना पाहतोय. चला चला निलेश मामांना ओटी दिली जाते बघा. हा छान बघा. हा जो मान सन्मान असतो तो या ठिकाणी सर्व मामांना दिला जातो बघा. बघा यांनी सांगितलंय की काय आणलंय मामानी, तर बघा इथे खिशातनं काढतायत ते चहा पाणी आणलेली आहे. वा समाजाला सुद्धा ठेवलेलं आहे त्यांनी बघा इथे. हा छान बघा. या ठिकाणी हे रीतिरिवाज, हे प्रथा आणि हसी मजाक सुद्धा होत असते. आणि कुलदीप मामा आता आलेले आहेत बघा. कुलदीप मामा आलेले आहेत. कुलदीप मामाने सुद्धा समाजाला विचारलेलं आहे ओटी घेण्यासाठी हुकूम काय. आता इकडनं निलेश मामा सुद्धा जाणार आहेत हे बघा. निलेश मामा आलेले आहेत. निलेश मामा बघा यांनी सुद्धा हुकूम मागितलेला आहे. आणि आपले कार्याध्यक्ष गोविंद काका भोईनकर बघा, मुलीचे मामा सुनेकर पार्टीचे कार्याध्यक्ष गोविंद काका ते सुद्धा आता ओटी स्वीकारणार आहेत. बघा सोन्याचे बांगडे, मच्छी मारून सोन्याचे बांगडे आणलेले आहेत. बांगडे नाही, बांगडे सोन्याचे, सोन्याचे बांगडे. आम्हाला वाटलं मालवणी बांगडे. संध्याकाळी देतात बांगडे. मालवणी. मामा कुठून आला हो? मी आमच्या खाच्या घरात. खाच्या रोड वर मुस्ताफा शेजारी मुस्ताफा मामा उभे करा. आनंद हाय ठेवलं ना आता त्याची सगळं काय आहे तर ते बांगडे द्या खाज्याला. कांजाला बांगडे द्या. बरोबर आहे. न पडता आधी तर वाली होती. न बोलता येणारच नाही. आधी खुशीने आली ना, खुशीने.
मजेत ठेवी हा, ते लहानपण तसं होतं. असा जो काय आधी अहो, पण केस कसं नाही होत, आम्हाला असं काय बोला आज आपण सर्व मंडळी आलेले आहेत ते समाजाचे सुनीलबद्ध आहे उपाध्यक्ष माझे नामदेव पाटील आपले माझे आमचे जनार्दन पाटील माझे आमचे मित्र महादेव रघुवीर आणि संपूर्ण पंच कमिटी आणि पाहुणे संपूर्ण पाहुणे परी आले ते त्याचे मी हार्दिक स्वागत आल्याबद्दल तसा लाल हार्दिक मंडळाला मी त्यांचे आभार मानतो कारण आणि आज हे हसण्याचे कार्यक्रम खरोखर आपण भाग्यवान आहोत. आपल्या भरीत मामा भरीत झालं आता असे हसत खेळत आपण जायला पाहिजे अशी म्हणजे सर्व मामाची पण इच्छा असेल सर्व परिवाराची पण इच्छा असेल खरे परिवार पण चांगला मोठा परिवार आहे तिला कधीच कमतरता येणार नाही म्हणून आज मी तिच्या तुमचे जे हात आणि मोठी मास्टर एक सांगून ठेवा बाबा मी समोरच्या वतीने बसवलं असे पाय पडून लागेल ह्या असं मान धरून सत्ता करून जा. बघा मयुरी गॅस एजन्सी मध्ये होती आणि तिला सांगितलं होतं की गॅसच्या किमती कमी करत जा आता. हो जावय आपला गॅस ना आता मी बघितले गॅसशी संबंध येत नाही तर आपण पहिली प्रथावर लोक चालले जातात म्हणजे पहिली लाकडं जावं आता लाकडाची चूक झाली मी बरेच टीव्हीवर पण बघले लाकडाची चुली मस्त गॅस प्रत्येकाला तुमच्याकडे जंगल असेल प्रत्येकाने फाटीचं बॉयचे काम करा आपल्याला पुढे आपलं काम मिळणार नाही पहिली प्रथा कशी लाईट पण जाणार थोड्या कालाने बत्तीवर काम येणार आहे म्हणजे पहिली प्रथा कसं सर्व सावध राहावं असं चला इकडे काशीनाथ मामा आलेले आहेत जंजीरकर सचिव आपल्या चुनेकर पार्टीचे सचिव. चला भाल्या मामा इकडनं येत आहेत आणि इकडे काशीनाथ मामा मयुरीच्या पाया पडतायत. भाल्या मामा भाल्या मामा ओटी घेतात आणि आता भाल्या मामा नंतर अशोक मामा आलेले आहेत. चला मयुरी या ठिकाणी आता पाया पडते बघा. हा कार्यक्रम छान असा मामांना मानपान दिलेला आहे आणि या ठिकाणी भगवंताला या ठिकाणी प्रदक्षिणा घालताना आपल्याला पाहायला मिळते. 5 फेऱ्या या ठिकाणी मारल्या जातील. प्रदक्षिणा भगवंताला या ठिकाणी मयुरी करताना आपल्याला पाहायला मिळते. मामांचा हा मानपान जो पाहायला मिळाला हसरत उजवणीचा तो कसा वाटतोय आपल्याला तो कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. छान आमच्या श्रीवर्धनच्या जीवना कोळीवाड्यातले ही रीतिरिवाज आमच्या या पंचक्रोशीत हे रीतिरिवाज तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या व्हिडिओ मार्फत. छान 5 प्रदक्षिणा झालेल्या आहेत आणि सर्व उपस्थितांना आणि वडील बंधूंना आणि आपल्या चुनेकर पार्टीचे हे अध्यक्ष आहेत आपले आजोबा त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक झालेली आहे मयुरी आणि सर्वांना या ठिकाणी
पाया पडताना मयुरी पाहायला मिळते आणि आता पंचांचं पुढील कार्य आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. मानाची वेळे वाटते राजगंगा मायबाप मान द्यायला हुकूम काय? हुकूम. आता या ठिकाणी मानपान विड्यांचं मानपान दिलं जाईल बघा सर्वांना. अजून एक पाहायला मिळतं ते म्हणजे इथे पापड. हे बघा पापड पण दिसतोय. हा विडा तर दिसतोय पण पापड सुद्धा या ठिकाणी तळले जातात आणि सगळ्यांना मानपान दिला जातोय बघा. अध्यक्षांना, उपाध्यक्षांना, कार्याध्यक्षांना, सचिवांना या ठिकाणी या विड्यांचा मानपान दिला जातोय. चला आपल्याला सुद्धा विड्याचा मान दिला जातोय बघा. चुनेगार पाटीचा तुमचा मान तुम्हाला जावायला. धन्यवाद. आणि दुपारी 1:30 वाजता सगळ्यांनी हजर राहावं हा लग्नासाठी. छान असा हा हसरत उजवणीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळालं. इकडे मयुरी बघा छान मामांना हा मान दिला जातो. या प्रथा, या रीतिरिवाज आपल्याला जुन्या ज्या रीतिरिवाज आहेत त्या आपल्या श्रीवर्धन मध्ये पाहायला मिळतात. खास करून आमच्या जीवना कोळीवाड्यामध्ये लग्नाच्या सकाळी पहाटे हा हसरत उजवणीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि ठीक 1:30 वाजता 1:35 मयुरी शुभविवाह म्हणजे लग्न बंधनात अडकणार आहे आणि तिचा संसार हा पुढे सुखाने आणि समृद्धीने नांदावा हीच आपल्या सगळ्यांचीच म्हणजे मामांचीच नव्हे तर सगळ्या आपल्या समाजातील आणि पंचक्रोशीतील सगळ्यांची ही इच्छा आणि आशीर्वाद आहेत. आणि हसरत उजळणीचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट्स आवश्यक आहेत. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स लिहा आपल्याला या प्रथा रीतिरिवाज. कारण का ही जी गाणी आहेत ती आता नवीन पिढी कोणी बोलत नाही पण ते आज आपल्याला पाहायला मिळाल्या. कसा वाटला हा व्हिडिओ तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट.